काय केलं, तो काय बोलला, हा काय बोलला, मन लावून ऐकतो आम्ही. आणि चांगल्या गोष्टी आता आरती काही सगळ्यांची पाठ आहे का बघा, तर काहींची एकटीचीच पाठ होती. माझ्या काही दोन फक्त आरत्या पाठ आहेत. हा, एक दुर्गेची आणि गणपती बाप्पाची. बाकी काही आरत्या कुठल्या पाठ नाही आहेत आमच्या, पण त्यांची मात्र पाठ आहे. कारण त्यांनी चांगल्या गोष्टी स्मरणात ठेवल्या, अभ्यासल्या त्या. ठीक आहे ना. मग आरती बरोबर आपल्याला सुद्धा त्या पद्धतीने बाप्पासारखं बनायला आवडेल ना सगळ्यांना. तर नुसतीच आपली आरती केली, संपलं, मोदक खाल्ले, संपलं, खीर खाल्ली गणपती बाप्पाची, असं नाही आहे. तर गणपती बाप्पाचे डोळे तुम्ही बघितले तर कसे आहेत, सूक्ष्म आहेत, एकदम सूक्ष्म आहेत. तुम्ही बघाल ना, हत्तीचा आमच्या तासगावमध्ये हत्ती आहे ना, आपला काय नाव आहे तिचं, लक्ष्मी, ती निघाली की नाही रस्त्याने, मुंगी सुद्धा तिच्या पायात मरत नाही. म्हणजे एवढं तिला सूक्ष्म दिसतंय. मुंगीला पण मारत नाही, साईडला जाते ती. आम्हाला जातं तर धक्के मारून जाते आणि वर काय म्हणायचं, सॉरी, चांगला वाटतो पाय तुम्हाला. म्हणजे आमची दृष्टी कुठं आहे बघा, गणपती बाप्पाची दृष्टी दूरदृष्टी आहे. पुढचं धोरण नियोजन सगळं प्लॅनिंग असतं बाप्पाचं. हा, दुसरं तुम्ही सोंड बघा, बाप्पाची सोंड हा डाव्या साईड आहे. हा, आमच्या तासगावचा आपला कुठला आहे, उजव्या सोंडाचा गणपती आपला आहे ना. हा, आणि फक्त तासगाव बाहेरच्या लोकांना पावतो तो, गावातल्या लोकांना अजिबात पावत नाही असं म्हणतात, काय माहिती नाही. पण मला मात्र पावलेलं आहे. बघा, म्हणजे पावतच नाही हो. असं काही नाही आहे. बाप्पाला आपण जीवनामध्ये जर आचरणात आणलं तर का नाही पावणार बाप्पा आपल्याला, समजलं ना. तर सोड काय करते, मुळासकट कुठली गोष्ट उपटून झाडाचे झाडं टाकू शकते, एवढी ताकद आहे सोंडेमध्ये. परमेश्वर सांगतात आपल्यामध्ये काय वाईट आहे, तंबाखू असेल, गुटखा असेल. आज गणपती बाप्पाच्या पुढे मी बसून तंबाखू मिळायला लागले इथे. बाप्पाला आवडेल का, नाही आवडणार. बाप्पाच्या हातात तंबाखू आहे का मोदक आहे, तर तंबाखू आहे. कुणी बघितलं तंबाखू हात वर करा बघू, कधीच नाही हो. मग देवाने आमच्या कुठली व्यसन केली नाहीत, मग आम्ही का करावी बरं. मग ह्या दिवशी एक तरी किमान एक 8-10 दिवसात, श्रावण महिना होऊन गेला आमचा, त्या दिवसात तरी आम्ही व्यसनातून मुक्त व्हावं. माताने आमच्या मिसरी सोडून पोरा, मिसरी पाहिजे. खेडेगावात विशेषतः मिसरीचं आकर्षण असते, पण मिसरी नको आहे आपल्याला. ठीक आहे. बाप्पाचं पोट कसं आहे, मोठं आहे. ते काय मोदक खाऊन झाले का हो, नाही. ज्या काही चांगल्या वाईट निंदा स्तुती जय पराजय हानी लाभ सगळं बाप्पानं पचवलेलं आहे, ते पोटामध्ये घातलेलं आहे, सगळ्यांना सामावून घेतले बाप्पानं. आणि बाप्पाचं मान कोण दाखवलंय, बाप्पा कशापासून येतो रे, उंदरावर. उंदीर केवढा, आज घरात उंदर झाले तर म्हणताय काय, बाप्पा आले, बाप्पा आले. उंदीर आलं म्हणजे बाप्पा आले असं म्हणतो. आमच्या सेंटरवर तर एक भरणी ठेवलेली नाही बघा, भरणीची टोपणं. मी पण काय केलंय, सगळं ते प्लास्टिकमध्ये घालून ड्रममध्ये ठेवलंय. आता ये म्हणतात, काय खात ते खा. परंतु बाकीच्या सगळ्या वस्तू त्याने पोचवायला सुरुवात केलेली आहे. तर उंदीर म्हणजे उंदीर नव्हे, तर मन आपलं चंचल आहे, चंचल मनाची प्रतिमा आहे ती. आणि बाप्पानं उंदरावर विजय मिळवलाय, म्हणजे चंचल मनावर विजय मिळवलाय. मन कसं केलं त्यांनी, कंट्रोलमध्ये ठेवलेलं आहे. आणि बाप्पासारखं आईचं मातृप्रेम, पितृप्रेम कुणाकडं नाही आहे. एवढं जरी हिंदू धर्माच्या आमच्या लोकांनी लक्षात ठेवलं तर कुणाचेही कुठलीही मुलं आपल्या आई वडिलांना वृद्धाश्रमात ठेवणार नाहीत. जे लोक विशेष बघा, कुठले मुसलमान लोक वृद्धाश्रमात ठेवत आहेत आई बापांना, पण कुठेही बघा तुम्ही, आज डॉक्टर असतील, इंजिनियर, मोठे पदाधिकारी लोक जेवढे आहेत ना, त्यांचे आई वडील कुठे वृद्धाश्रमाला आहेत. काय उपयोग आहे सांगा, एवढे शिक्षण देऊन ह्यांना, फॉरेनमध्ये शिकतात, हे करतात ते करतात, आणि काय उपयोग आहे, पैसा तिथे मिळवत आहेत. आणि आई बापाला हे तर पाणी पाजायला शेवटच्या क्षणाला कोण नाही आहे. म्हणून बाप्पाला आमच्या पुढे का ठेवायचं, कारण ज्यावेळेला कार्तिकेय आणि बाप्पाची शर्यत लागली काय मुलांनो, हे घालायची, प्रदक्षिणा घालायची पृथ्वीला, मग बाप्पाला पळायला येईना. बाप्पा मोठा जाड असल्यामुळे पळायला येईना बाप्पाला. मग बाप्पानं काय करावं बरं, कार्तिकेय तर लागला पळायला पहिला नंबर काढायचंय. पण बाप्पाने काय केलं, आई वडील बसले होते ना, त्यांच्या भोवती 5 प्रदक्षिणा घातली. आणि मग रिझल्ट आउट केला. काय केला, बाप्पा जिंकला है ना. बाप्पा जिंकला म्हणजे कार्तिकेला आवडेल का, तिथला इथेच पळालाय आणि म्हणे हा जिंकला. आणि मी एवढा पळून आलो, माझा नंबर ठोकवे, मी जिंकलो नाही. म्हणून कार्तिकेयने काय केलं, कार्तिकेयने ठरवलं पैशाचं तोंड करायचं. म्हणून कार्तिकेय आणि शनी बाबांच्या मंदिरात सुद्धा बघा, शनी महाराजांच्या मंदिरात तिथं सुद्धा दर्शनाला मातांना लांबच ठेवतात, मातांना जवळ घेत नाही. कारण तुम्ही आमच्याशी निर्णय नीट केला नाही असं म्हणतात. पण बाप्पाला रिद्धी आणि सिद्धी ह्या दोन त्यांच्या शक्ती दाखवलेल्या आहेत. तर प्रत्येक गोष्ट आपण विधीने केली तर सिद्धी मिळणार आहे. मी तांदूळ जर अगोदर ठेवला आणि गॅसवर ठेवलं तर तांदूळ जळणार की नाही, त्याची भाताची पण एक विधी आहे ना.
तांदूळ धुवून घ्यायचा, नंतर त्याचप्रमाणे पाणी घालायचं, मीठ घालायचं आणि मग भात शिजवायचा. प्रत्येक गोष्ट ही विधीपूर्वक आहे. आणि म्हणून आज आपण आरती केली, बाप्पाला खुश केलं. आणि त्यानंतर एक ज्योती पण इथं लावलेली आहे. तर परमेश्वर सांगतात, शिवबाबा जे गणपती बाप्पाचे वडील आहेत, महादेव शिव, आणि त्यांचंच आम्ही सगळेजण ज्ञानयोग करतो. आम्ही काही ब्रह्माकुमारी गावाच्या बाहेरचं काही करत नाही आहे. शिवाचे आम्ही बच्चे आहोत, शिवभक्त नाही, बच्चे आहोत आम्ही. आणि शिवबाबा आम्हाला सांगतात, बच्चे बाप्पासारखं बना, बाप्पासारखं मन विशाल ठेवा, संकुचित वृत्ती ठेवू नका, आणि तुझं माझं म्हणून हे का केले. हे सगळं हा आमच्या विशेष लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव का चालू केला. गल्ली कुठं घाण असेल, कचरा असेल, मुलांनी स्वच्छ करावा, ग्राम स्वच्छता करावी, एकत्र यावं, सामाजिक प्रयोग करावे. शाळेत तुम्ही लेक्चर ठेवलं माझं आहे ना, व्यसनमुक्तीचं एखादं इथं तुम्ही आणून एक हे ठेवू शकता, व्यसन पेटी. हां, इथं आम्हाला पैसे देऊ नका असं म्हणव त्यांना, इथे व्यसनाचं दान करा तुम्ही, तर ती खऱ्या अर्थानं दान झालं. तर अनेक प्रकारचं दान आहे. आपण रक्तदान करतो, अन्नदान करतो, धनदान करतो, पैशाचं दान करतो, ज्ञानदान करतो ना. तर परमात्मा सांगतात, म्हणजे जेवढं तुम्ही ज्ञान घ्याल, जेवढं प्रेम द्याल सगळ्यांना एकमेकांना, तेवढी प्रेमाची दुनिया लवकर येईल. आणि खऱ्या अर्थानं भारत आपला पुन्हा स्वर्ग बनेल. आणि लवकरात लवकर तो बनणार आहे. पुन्हा एकदा संपूर्ण विश्वावरती श्री लक्ष्मी, श्री नारायण यांचं राज्य येणार, म्हणजे येणार. आणि ते काही तुम्ही आम्ही म्हणून होणार नाही आहे, ते डायरेक्ट परमात्म्याचं कार्य चालू आहे. आणि ते करायला लागले. आज जवळजवळ 88 वर्ष झाली. आता फक्त 88 आणि 100मध्ये 12 वर्ष राहिले. एवढ्या 12 वर्षात तुम्हाला सद्गुण खाली आलेलं दिसेल. पहिल्यांदा परमात्मा सांगतो, इथं आणा बाळांनो, तुमचं मन स्वच्छ करा, घराने स्वच्छ करा. आज घराघरामध्ये देव येणार, बाप्पा आले. तुमच्या घरात सुद्धा छान आवाज केली असेल ना, बाप्पा आले, बाप्पा आले, है ना. मग देव माझ्या घरी येणार म्हणून एवढी खुशी. आणि देवाच्या घरी जाताना रडतो का बरं आम्ही. देवाच्या घरी जाताना पण आनंदाने गेलं पाहिजे की नाही, का रडत गेलं पाहिजे, खुशीने गेलं पाहिजे. झालं चेहरे सगळ्यांची असं झाली, अहो बहिणीची चांगलं बोलावं, शिव बोलावं, वाईट वांगा काय बोलू नका हो. अहो नाही, पण जायचं आहे ना हो सगळ्यांना, तुम्हाला मला जायचं आहे ना, मग आनंदाने गेलं पाहिजे की नाही. आणि भगवान सांगतात, बच्चे एक तर तुझं काहीही नाही आहे, सगळी जमीन बिमीन सगळी माझ्या नावावर आहे, फक्त 7-12 तुझ्या नावावर 70 वर्षासाठी, 80 वर्षासाठी, 50 वर्षासाठी केलेलं आहे. एकदा तो झाला की तुझी गच्छंती झाली, पालखी निघाली. म्हणून जेवढे दिवस आहोत आपण खुश राहूया. कोणी पाहुणे आले, आनंदाने वेलकम करूया, त्यांचं स्वागत करूया, या बसा म्हणूया. आपण चेहरे पाडून, नाराज, नर्वस, दुःखी, कष्टी है ना, शिव्या शाप देऊन कशाला जगायचो. खुशीने 2 दिवस आहेत जगायचं, ते पण टेन्शन मरायचं. टेन्शन जाए भाड में म्हणा, टेन्शन जाए भाड में. हां, जाऊ दे तिकडे. हां, काय आम्हाला टेन्शन घेऊन मरायचं नाही. त्यामुळे आता रात्री झोपताना पण सासूबाईला काय करणार, गुड नाईट करणार. हां, उठल्यावर गुड मॉर्निंग. हां, ते आणि कुठलं बोलायचं पाहिजे, तोंडच बघत आहे आम्ही एकमेकींचे. हां, अरे रे, असं होतंय की नाही, तोंडच बघत नाही आम्ही. हां, नाही, बरोबरच आहे हो. ते आणि केव्हा बोलायचं, आणि तिचं तोंड तिकडं, माझं तोंड इकडे, कामं करू का तिला गुड नाईट आणि गुड मॉर्निंग करत बसू. हां, नाही, तेवढं एक म्हणतं. मुलांनी सुद्धा सकाळ रात्री झोपताना बाबा गुड नाईट, सगळ्या परिवाराला आपल्या मम्मी पप्पा गुड नाईट, सकाळी उठल्यावर गुड मॉर्निंग एकमेकांना म्हणू शकतो. राहू दे गुड मॉर्निंग, ओम शांती म्हणा, जय श्रीराम म्हणा सकाळी. ठीक आहे, पुन्हा एकदा म्हणूया, गणपती बाप्पा मंगलमूर्ती. तर बाप्पा आहे तोपर्यंत तरी आपल्या गल्लीमध्ये कुणीही दुकानदार असतील त्यांना मी विनंती करते, तंबाखूजन्य पदार्थ विकू नका. काय पैसे मिळणार आहे त्यातनं, तर सगळ्याच्या हात पुढे करा. मला इथे येतो आणि सगळ्यांचं उद्या होतं. हात पुढे माझ्याबरोबर उभा राहा. आता तुम्ही 2 मिनिटं फक्त उभा राहा. व्हेरी गुड, छान, थँक्यू. म्हणायचं सगळ्यांनी माझ्याबरोबर. आज आम्ही भारतवासी गणपती बाप्पाच्या पुढे प्रतिज्ञा करतो की, मोठ्याने म्हणायचं, तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ सेवन करणार नाही, कुणालाही करू देणार नाही.
दारू, गांजा, भांग, चरस याचं सेवन कुणालाही करू देणार नाही आणि स्वतःही करणार नाही. भारत देशाला स्वच्छ भारत, स्वर्णिम भारत, नशामुक्त भारत बनवे. जय हिंद. बोलो भारत माता की, भारत माता की, भारत माता की. वंदे वंदे वंदे. थँक्यू व्हेरी मच. ओम शांती.